त्र्यंबकेश्वरमधील टोल वसूल करणाऱ्यांनी पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार विरोधी हल्ला कृती समिती आणि डिजिटल मीडिया कौन्सिलने तीव्र निषेध केला आहे। SM देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कुंभ मेळाव्या संदर्भात संत आणि संतांच्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिकहून त्र्यंबकेश्वरला गेले होते। त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारले जाते, परंतु पत्रकारांनी वारंवार सांगितले की ते पत्रकार आहेत आणि बातम्यांचे वार्तांकन करण्यासाठी आले आहेत, तरीही टोल कर्मचाऱ्यांनी ऐकण्यास नकार दिला। पत्रकार त्यांच्या वरिष्ठांना फोन करत असताना टोल वसूल करणाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्यात झी 24 तास घंटीचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने, अभिजित सोनवणे आणि इतर 2 पत्रकार जखमी झाले। त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात एका पत्रकारावर उपचार सुरू आहेत। पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, परंतु मागील अनुभव पाहता कारवाईची शक्यता कमी आहे। म्हणून देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। परिषदेने जारी केलेल्या निषेध प्रस्तावावर अध्यक्ष मिलिंद अष्टेवकर, किरण नाईक, शरद पाबाळे, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, मनसूरभाई शेख आणि डिजिटल मीडिया कौन्सिलचे अध्यक्ष अनिल वाघबारे यांनी स्वाक्षरी केली आहे। चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवीगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारलं माझ्या।